ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. करूयात पुढल्या बातम्यांकडे. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटन हंगामाला सुरुवात झाली आहे. नवं वर्ष साजरा करण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांसाठी सिंधुदुर्ग जिल्हा सज्ज झालेला आहे. यंदा हाऊस बोटीमधून भर समुद्रातल्या सफरीबरोबरच मालवणी जेवणाचा स्वाद सुद्धा हे विशेष आकर्षण इथलं असणार आहे. सरत्या वर्षाला निरोप आणि नव वर्षाच्या स्वागतासाठी यंदा तुम्ही नवीन काही करण्याचा विचार करीत असाल तर सिंधुदुर्ग जिल्ह्याची सफर हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. पर्यटनात उभारी घेणाऱ्या सिंधुदुर्गमध्ये हाऊस बोटीतून बॅक वॉटर सफर हा सध्या नवा ट्रेंड रुजू होतोय. ऑप्शन चेक करताना सिंधुदुर्ग एक ऑप्शन समोर आला आणि त्यामुळे तो शॉर्टलिस्ट केला बाकीच्या एजंटपेक्षा की तो आम्हाला तो भरपूर सूट होतोय. आणि बाकीच्या जे लोक जी असतील, समजा कोणी बाहेरून येणार असेल त्यांच्यासाठी इथे सगळ्या व्यवस्था भरपूर आहेत. रेल्वेशी कनेक्टेड आहे, जवळच कुडाळ आहे, तिथे कनेक्शन आहे रेल्वेचा. पण कोकण रेल्वे इटसेल्फच सगळं बघण्यासारखं आहे, म्हणून सिंधुदुर्ग ऑप्शन सिलेक्ट केला. अमेरिकेहून आम्ही इथे आलो तर अवघ्या 2 आठवड्याची सुट्टीवर आलो होतो. तर त्याच्यात बघायचं म्हणजे सिंधुदुर्गात बॅकवॉटर लेक्स आम्हाला बघायला मिळाले. हे आम्हाला ऑनलाईन याची माहिती मिळाली, तर ते आम्हाला खूप आश्चर्याचं वाटलं. आणि खूप छान इथे आल्यावर बघितलं की मागे तुम्ही बघाल तर मूनस्टार बोट आहे आणि इथे हाऊस बोट आहे. तर हे मेन अट्रॅक्शन होतं ॲक्च्युली यायचं इथे. निसर्ग जो आहे तो एवढा सुंदर स्वच्छ आहे की नाही येऊ शकत, म्हणजे असं वाटणार नाही की आपण चुकीच्या जागी आलेलो आहोत. आणि बेसिकली पुण्यामध्ये आम्ही असल्यामुळे आम्हाला समुद्र किनारा हा काय रोज रोज बघायला मिळत नाही. त्याच्यामुळे आम्ही निवडतानाच की फिरायला जायचं कुठे निवडतानाच असे चांगले ऑप्शन्स निवडून हा तारकर्लीचा सिंधुदुर्ग मधला बीच निवडलेला होता. समुद्र सफर हे सिंधुदुर्गमध्ये आलेल्या बहुतांश पर्यटकांचं आकर्षण असतं. पर्यटकांची हीच आवड ओळखून मालवणमध्ये स्पीड बोटी दाखल झाल्या आहेत. समुद्र सफर करत स्वादिष्ट मालवणी जेवणाचा स्वाद देणाऱ्या हाऊसबोटी यंदा पर्यटकांचं विशेष आकर्षण ठरतील, यात वाद नाही. मून स्टारची संकल्पना म्हणजे नेमकी तेवढीच आहे की एकतर फेरफटका मारायला पण मिळावा आणि चांगलं जेवण पण मिळावं, त्याचबरोबर त्यांना राहण्याची सोय पण मिळावी, हीच मून स्टारची संकल्पना आहे. त्याचबरोबर मून स्टारने आता थोडं छोट्या म्हणजे पर्यटकांना फिरवण्यासाठी किंवा डॉल्फिन दर्शन जे आहे त्याच्यासाठी छोटे 2 कॅप्सूल आणले जे इम्पोर्टेड आहेत. फॉरेनच्या कॅप्सूल्स आहेत, बोट्स आहेत, त्या आणल्यात. त्यांची कॅपॅसिटी जवळजवळ एका बोटीतून 90 माणसं फिरू शकतील, फेरफटका मारू शकतील. सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मालवण मून स्टार सकट सज्ज झालेला आहे. तेव्हा तुम्ही पण येणार ना सिंधुदुर्गला? सिंधुदुर्गमध्ये स्नॉर्केलिंग, स्पीडबोट सफर, जंगल भ्रमण, किल्ले भ्रमंती यासह हाऊस बोटीच्या आलिशान वातानुकूलित रूममध्ये वास्तव्यही करता येणार आहे. आणि यासाठी विशेष पॅकेजेसही जाहीर करण्यात आली आहेत. सिंधुदुर्गहून विजय गावकर, समय, मुंबई.